नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन पदार्पण करीत आहे. आगरी बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजारामजी साळवी साहेब यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली. आगरी सेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक अक्षता म्हात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावरती कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेत्यांनी न्याय मिळावा हे बोलायला तयार नाहीत, कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत. तर दुसरीकडे यशस्वी शिंदे या भगिनींची झालेली हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे. हे कळताच मतांचे राजकारण करत लव्ह जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागलाय. आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणाऱ्या कोणत्याही धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे. यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य नीती उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. मनोज समोर ओके तो मित्रा बाळा गणेश 150 लोकांची फॅमिली महिला चालवतात एक रिसॉर्ट आणि मागे मागे तर लोकांना न्याय मिळेल. परत आगरीसेना रस्त्यावर उतरणार आणि त्यांना तिकडे कारण कारखानदारी तर बंद होत चाललेली आली, MIDC आली, सगळे आमच्यासाठी आपल्याला लढायचं. लढलं नाही तर मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी, सर्वांची नावं घेत नाही, वेळ जाईल म्हणून मी मंचावर बसलेले सर्व माझे सहकारी हा उल्लेख केलेला आहे. आपण सर्व आगरी सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज आपल्याला संघटना स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण झालेली. त्या 38 वर्षामध्ये भरपूर मोठमोठे आपण काम केलेले. मग मिठाचा प्रश्न असो, मागे मागे तर लोकांना न्याय मिळेल. परत आगरीसेना रस्त्यावर उतरणार आणि त्यांना तिकडे अरे राहू दे ना. या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे. प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे. त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे. आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहेत. फरक बराचसा पडलेला आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही लढा देऊ, आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. 15 वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंग रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर
आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सीपी तलाव येथील महानगरपालिकेच्या कचरा हस्तांतरित केंद्राच्या विरोधात स्थानिक त्यानंतर लघु उद्योजक संघटनांनी देखील विरोध केला असताना आता शिवसेना देखील यामध्ये उतरली आहे. येत्या 20 ऑगस्ट पासून येथील केंद्र कायमचे बंद होणार असल्याची हमी आयुक्तांनी दिली असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी दिली आहे. त्यामुळे आता वागळेतील रहिवासी आणि मागील काही दिवसांपासून वागळे इस्टेटमधील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्राच्या मुद्द्यावरून ठाण्यामध्ये रान पेटलं आहे. मागील आठवड्यात स्थानिक नागरिकांनी हे केंद्र बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर येथील लघु उद्योग संघटनांनी देखील या प्रकल्पाला विरोध करीत ते हलवण्याची मागणी केली होती. शिवाय ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. त्यानंतर कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते. मागील कित्येक वर्षांपासून येथील डम्पिंग हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. महासभेत देखील वागळेतील डम्पिंग हटवण्याची चर्चा झाली होती. परंतु तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आता मागील काही दिवसांपासून येथे अधिक प्रमाणामध्ये कचरा डंप होत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच लघु उद्योगांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 20 ऑगस्ट पासून कचरा हस्तांतरण केंद्र बंद करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राम रेपाळे यांनी दिली आहे. आता येथील कचरा भिवंडी येथील आतकोली येथे टाकला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे. त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे. साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे. 20-25 दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते आम्ही 2 पद्धतीने खर्च करणार आहे. एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचं प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचऱ्याची वाहतूक करू शकतो, तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो, तिथे घाण वास नाही आली पाहिजे, दुर्गंधी नाही पसरली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रेइंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पाऊल आपण उचलणार आहे. सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कचरा डेपो हा फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता. परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता. तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के आत्ताचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरीसुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते. जसं की आमच्या मागणीनुसार देवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं. भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली
आणि आतकोली येथे पडग्या येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्ट पासून बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। गेले कित्येक वर्ष त्या सीपी तलावाला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता। परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल। त्यामुळे त्या वागळे स्टेट मधील परिसरातील लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार। या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईची निदर्शने, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी। महाराष्ट्रात जिल्ह्यातील 1.5-2 महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गृहमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। या प्रकरणी द्रुतगती न्यायालयामध्ये निकाल लावला जावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। बेलापूर येथील अक्षता म्हात्रे तिच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेला बलात्कार आणि निर्घृण हत्या, उरणमधील युवतीवरती बलात्कार आणि निर्घृण हत्या, मावळ येथील महिलेची हत्या आणि लातूर येथील वसतिगृहात झालेल्या 13 वर्षीय मुलीची हत्या या सर्व घटनांचा जातीय आधार घेत महिला वर्ग आणि जातीय द्वेषातून त्या करण्यात आल्या आहेत। रिपाई कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या शासकीय विश्रामगृहाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आलं। या निषेध आंदोलनामध्ये रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुरक्षा द्या, 1500 रुपये बंद करा। राज्यामध्ये दलित महिला लहान मुलांवरती जे काय अन्याय अत्याचार करून त्यांचे क्रूर मर्डर करतात असे न झाले पाहिजे। याच्यासाठी शासनाने काहीतरी कठोर निर्णय घेतले पाहिजे आणि अवेअरनेस निर्माण केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। राज्य शासनाने गृह खातं नीटचं या प्रकरण हाताळायचं असा आमचा समज आहे आणि म्हणून आम्ही आज निषेध करायला आहोत। रिपब्लिकन पार्टी हा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी आणि सर्वांनी मिळून आज राज्य शासनाच्या विरुद्ध हा जो एल्गार निषेध आज आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांपर्यंत शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही उभे आहोत, गृह खात्याचा निषेध करण्यासाठी उभे आहोत। मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। उज्ज्वल निकम नुसते देऊन उपयोग होत नाही, कारण आम्ही पाहिलंय खैरनांची हत्याकांडात उज्ज्वल निकम वकील होते पण समोरच्या लोकांना फाशी झाली नाही। म्हणून नुसतं वकिलाचं नाव मोठं असून नाही तर त्याच्यात तो वकिलांनी कायदेशीर बाबी पडताळून नीटचं मानणं गरजेचं आहे, ते होत नाही आणि ते झालं पाहिजे। छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रस्त्यांवरती रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला।
दरम्यान आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम असून मेलो तरी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपल्या गाडीवर हल्ला करणारे 3 जण आहेत. माझ्याकडे 4 पोलीस आणि त्यांच्याकडे 40 गोळ्या होत्या. गाडीमध्ये आपण पुढे बसलो त्यावेळी गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले. असल्या हल्ल्याने आम्ही डगमगत नसतो. या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की मी छत्रपती संभाजीराजे यांचा सातत्याने आदरपूर्वक उल्लेख केला, पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. त्यांच्या वडिलांनी त्याचा निषेध केला. आपण मेलो तरी माफी मागणार नाही. त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असंही आव्हाड म्हणाले. दरम्यान आव्हाड यांच्या वाहनांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबऱ्यात अमृतनगर भागात दुपारी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळ विव्याना मॉल समोरील जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि इतर कार्यकर्त्यांनी काही काळ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. बिल्कुल ना हाथ लावू नका. कार्यकर्त्यांनी आता रास्ता रोको करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार मतदारसंघामध्ये विविध विकास कामे सुरू असून त्यापैकी घोडबंद रोडवरील गायमुख येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 पूर्णत्वास आले असून तेथे घाट बांधण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन टप्पा क्रमांक 3 चे देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. तसेच मोधरपाडा येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करून गॅस व डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे पाळीव प्राण्यांना दफन करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोघरपाडा कासारवडवली तलावामध्ये म्युझिकल फाउंटन बसवण्यात येणार असून एकूण 5 तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच किसननगर येथील मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे नळपाडा येथील मातोश्री इंदिरानगर बाबूराव सरनाईक यांच्या नावाने 150 खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र देखील येथे उभारण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे. म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजनही करणार आहोत. त्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाचा निधी
मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे, त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो. कासारवडोली येथे जसं उपवन घाटामध्ये म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे, तसंच कासारवडोली आणि मोगरपाडा ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतो आहे. त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतो आहे. त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणीमित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही, ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतो आहे, जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. स्विमिंग पूल 5 ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे, तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता 3 ठिकाणी पूर्ण झालेले आहे, त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतो आहे. आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या आहोत त्या ठिकाणी 60 फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत, जेणेकरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल, चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली दिसेल. फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे, त्यामध्ये संध्याकाळी 7, 8, 9 वाजताचे वेगवेगळे शो होत असतात. याचंसुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत. आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण आर्चरी बनवतो आहे, म्हणजे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र. जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपला पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल. असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिले आहेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.